काय मागणी आहे, आपण इथे उपोषण करताय? बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सावंतवाडी आणि बाळापूर शहरामध्ये एकाच गटामधल्या जमिनीतल्या रस्त्याबद्दल दोन आदेश काढले आणि त्या आदेशाचे पायमल्ले नेकनूर येथील मंडल अधिकारी श्री नायकवडे यांनी भूमी अभिलेखचे लोक घेऊन न जाता रस्ता बाजूला ठेवून नारायण सावंत यांच्या जमिनीच्या क्षेत्रामधून रस्ता काढू लागले। त्यामुळे नारायण सावंतच्या महिलांनी व नारायण सावंतने त्यांना अडवलं असता पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि जे ड्युटीवर नसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथील महिलांवर गंभीर स्वरूपाची हाणमार केली आणि त्यांना जखमी केले। त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर सुद्धा नेकनूर पोलीस स्टेशनने 15 दिवस तक्रार नोंदवून नाही घेतली। त्यानंतर आम्हाला 2/7/2026 रोजी 2 दिवस उपोषण करावं लागलं आमरण आणि 3 जुलैच्या रात्री 10 वाजता थातूर मातूर गुंडावर कारवाई केली। पण अद्यापही तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यावर जेणेकरून तुरकमारे कॉन्स्टेबल आणि मांगर नामक एक कॉन्स्टेबल आहे त्यांनी त्या महिलावर अत्याचार केले आणि त्यांनी आरोग्य भाषेवर करून त्यांना गंभीर मारहाण केलेली। आमची मागणी आहे की संबंधित मंडळ अधिकारी श्री नायकवडे यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे। त्याच्यानंतर लेडीज कॉन्स्टेबल तुरकमारे मॅडम आणि बांगर कॉन्स्टेबल यांना तात्काळ दोषी ठरवून त्यांना निलंबित केलं पाहिजे। त्याच्यानंतर चंद्रकांत शेळके तहसीलदार हा भ्रष्ट अधिकारी आहे आमचा असा आरोप आहे आणि करप्टेड अधिकारी आहे। एकाच वेळेस एकाच गट नंबरमध्ये 2 वेळेस आदेश काढून हे सगळे जी घटना घडली त्याला प्रमुख कारण म्हणजे तहसीलदार चंद्रकांत शेळके आहेत। त्याच्यानंतर गणेश हुले नवगुण इथले 2/9/2026 रोजी हायवा ट्रकने ॲक्सिडेंट झाला आणि तो हायवाचा तपास आपलं बीड ग्रामीणचे पठाण म्हणून एक तहसील आपलं तपासी अधिकारी होते। त्यांनी कुठल्याही प्रकारचा तपास केला, CCTV फुटेज आहेत, ड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर हायवा ट्रक त्या ठिकाणी दिसते, CCTV फुटेज आहेत, व्हिडिओ आहेत, तरी त्यांनी कुठल्या प्रकारचा तपास केलेला नाही। आणि आम्हाला असं वाटतं की तो पण पठाणे नामक तपासी अधिकाऱ्यांनी ते प्रकरण चिरीमिरी घेऊन किंवा कुठलं तरी व्यवहार करून तो प्रकरण केलेला आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की तात्काळ पठाण तपासी अधिकाऱ्याकडून तो तपास काढून LCB देण्यात यावे आणि त्या ठिकाणी प्रामाणिक तपासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि गणेश घुले यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा। जर तसं काही झालं नाही तर आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी गणेश घुले आणि नारायण सावंत आणि आम्ही सर्व सामुदायिक 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही आत्मदहन जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही करू। तुम्ही इतक्या दिवसापासून या ठिकाणी उपोषण करता, प्रशासकीय यंत्रणेकडून आपली काही दखल घेण्यात आली आहे? आजपर्यंत आम्ही 2/7/2026 तर आज 5 ऑगस्ट पासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आजपर्यंत SP साहेबांकडे आमची अपेक्षा होती की SP साहेबांनी आम्हाला भेट द्यावं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला भेट देऊन सामूहिक आमची चर्चा घडून आणली पाहिजे होती आणि आजपर्यंत कुठल्या प्रशासकीय अधिकारी आलेला नाही। त्याच्यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळकेला हे आज सुद्धा इतका माज आलेला आहे की माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही। तर आमचं म्हणणं आहे की तात्काळ तहसीलदार आणि मंडलाधिकारी नायकवडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। जर प्रशासनाने जिल्हाधिकारी आणि माननीय SP साहेब नवनीत कावत यांनी या प्रकारे गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आत्मदहन करू। वेळ पडली तर आम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री नागपूर माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर सुद्धा आम्ही आत्मदहन करू, पण आम्हाला न्याय देण्यात यावा।